हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीमध्ये मिनिंग, इंग्लिशमध्ये मिनिंग आणि जे पण सेंटेन्सेस दिलेले आहेत ते सेंटेन्सेस जसं यूज केलेलं आहे सेंटेन्समध्ये वर्डला ते तुम्ही ट्राय करून बघा एकदा आणि स्वतःच्या मनाने सुद्धा इझी सेंटेन्सेस तुम्ही ट्राय करू शकता. ओके, सो स्टार्ट करूया आजचं सेशन आपलं. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे रिपोज. REPOSE. रिपोज हा वर्ड नाउन आहे. ओके, आणि त्याचं मिनिंग काय आहे? अ स्टेट ऑफ रेस्ट, स्लीप और ट्रँक्विलिटी. म्हणजेच काय होतं, हिंदीमध्ये त्याचा अर्थ होतं विश्राम आणि मराठीमध्ये विश्रामला काय म्हटलं जातं? विश्रांती करणे, विश्रांती घेणे किंवा आराम करणे किंवा झोप घेणे, त्याला म्हटलं जातं रिपोज. सो रिपोजला मराठीमध्ये काय आहे अर्थ? तर आराम करणे, विश्रांती आणि झोप. आराम, विश्रांती, निवांतपणा किंवा झोप. ओके, सो सिनोनिम्स आहेत रिपोजचे रेस्ट, रिलॅक्सेशन आणि इनऍक्टिव्हिटी, आणि अँटोनिम्स आहेत एक्झर्शन, लेबर आणि टॉयल. ओके, सो परत एकदा बघूया आपण. रिपोज म्हणजे होतं, त्याचं मिनिंग आहे इंग्लिशमध्ये अ स्टेट ऑफ रेस्ट, स्लीप और ट्रँक्विलिटी. म्हणजेच काय होतं, तर हिंदीमध्ये होतं त्याचं मिनिंग विश्राम, मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं आराम, विश्रांती, निवांतपणा किंवा झोप. सिनोनिम्स आहेत रेस्ट, रिलॅक्सेशन, इनऍक्टिव्हिटी आणि अँटोनिम्स आहेत एक्झर्शन, लेबर आणि टॉयल. नेक्स्ट वर्ड बघूया. या वर्डचा तुम्ही स्वतःच्या मनाने सेंटेन्स तयार करू शकता. तुम्ही स्वतःच एखादं एक्झाम्पल घ्या किंवा आजूबाजूचं एखादं एक्झाम्पल घेऊन तुम्ही सेंटेन्स तयार करू शकता. खूप इझी सेंटेन्स यावरनं तयार होऊ शकतो. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे टंबल. TUMBLE, टंबल. सो टंबल म्हणजे काय होतं, ते टिपिकली ऑफ अ पर्सन फॉल सडनली, क्लमझिली और हेडलॉंग. म्हणजेच काय, तर हिंदीमध्ये त्याचं मिनिंग होतं लुडक. म्हणजेच काय, तर लुडकणे म्हणजेच धडपडणे, अचानकपणे पडणे किंवा कोसळणे, ढासळणे, त्याला म्हटलं जातं टंबल. सो मराठीमध्ये टंबलचं मिनिंग काय होतं मग? पडणे. हिंदीमध्ये काय होतं? लुडक. मराठीमध्ये होतं पडणे, कोसळणे, ढासळणे किंवा अचानक खाली पडणे. ओके, सो सिनोनिम्स आहेत फॉल ओव्हर, फॉल डाऊन आणि टोपल ओव्हर, आणि अँटोनिम्स आहेत गेट अप, राईज आणि स्टँड अप. परत एकदा बघूया आपण. सो टंबल या वर्डचं मिनिंग होतं टिपिकली ऑफ अ पर्सन फॉल सडनली, क्लमझिली और हेडलॉंग. हिंदीमध्ये मिनिंग होतं त्याचं कशाचं? टंबलचं, लुडक. मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं पडणे, कोसळणे, ढासळणे किंवा अचानक खाली पडणे. सिनोनिम्स आहेत फॉल ओव्हर, फॉल डाऊन, टोपल ओव्हर, आणि अँटोनिम्स आहेत गेट अप, राईज आणि स्टँड अप. नेक्स्ट वर्ड आहे जिओ पॅराडाइज. GEOPARDIZED. ओके, जिओ पॅराडाइज म्हणजे काय होतं, तर पुट समवन और समथिंग इनटू अ सिच्युएशन इन विच देयर इज अ डेंजर ऑफ लॉस, हार्म और फेल्युअर. ओके, सो या हा जो वर्ड आहे जिओ पॅराडाइज, याचं मिनिंग काय होतं हिंदीमध्ये, तर खतरे में डालना. मराठीमध्ये काय होतं, तर धोक्यामध्ये टाकणे. ओके, धोक्यात टाकणे किंवा धोक्यात आणणे, धोक्यात घालणे, त्याला म्हटलं जातं जिओ पॅराडाइज. म्हणजेच एकंदरीत या जिओ पॅराडाइजचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? धोक्यात टाकणे. हिंदीमध्ये होतं खतरे में डालना. सो मराठीमध्ये अर्थ होतो याचा धोक्यात घालणे, धोक्यात आणणे किंवा धोक्यात टाकणे. सो सिनोनिम्स बघूया आता जिओ पॅराडाइजचे काय आहेत, तर थ्रेटन, एंडेंजर आणि इम्पेरिल, आणि अँटोनिम्स आहेत गार्डेड, प्रोटेक्टेड आणि शेल्टर्ड. सो जिओ पॅराडाइजचा काय अर्थ होतो, तर पुट समवन और समथिंग इनटू अ सिच्युएशन इन विच देयर इज अ डेंजर ऑफ लॉस, हार्म और फेल्युअर. म्हणजेच काय असू शकते, कोणाला तरी किंवा काहीतरी काय करणे, अशा सिच्युएशन मध्ये टाकणे की ज्याच्यामुळे काय होईल, धोका असेल, ओके, हार्म होईल, फेल्युअर होईल.
त्याला म्हटलं जातं जिओ पॅराडाईज. मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं धोक्यात घालणे, धोक्यात आणणे किंवा धोक्यात टाकणे, आणि हिंदीमध्ये होतं खतरे में डालना. सिनोनिम्स आहेत थ्रेटन, एंडेंजर आणि इम्पेरिल, आणि अँटोनिम्स आहेत गार्डेड, प्रोटेक्टेड आणि शेल्टर्ड. नेक्स्ट वर्ड आहे कल्पेबिलिटी, CULPABILITY. कल्पेबिलिटीचं मिनिंग आहे रिस्पॉन्सिबिलिटी फॉर अ फॉल्ट ऑर रॉंग ब्लेम. म्हणजेच काय तर दोषीपणा म्हणू शकतो आपण, किंवा कशाची रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी, काहीतरी फॉल्ट झालेला आहे, काहीतरी रॉंग झालेला आहे त्याची जबाबदारी घेणे, त्याला म्हटलं जातं कल्पेबिलिटी. ओके, सो मराठीमध्ये याचं काय होतं, हिंदीमध्ये अर्थ होतो दोषी, मराठीमध्ये सुद्धा दोषी म्हटलं जातं. आणखी काय होतं तर दोषीपणा, दोषारोप किंवा जबाबदारी. जबाबदारी कशाची, काही फॉल्ट झालेला आहे किंवा काही रॉंग झालेला आहे त्याचं ब्लेम, त्याला म्हटलं जातं जबाबदारी. इथे ते जबाबदारी घेतलेली आहे. ओके, सो कल्पेबिलिटी म्हणजे काय होतं तर इंग्लिशमध्ये त्याचं मिनिंग होतं रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ फॉल्ट ऑर रॉंग किंवा ब्लेम, आणि मराठीमध्ये होतं दोषीपणा, दोषारोप किंवा जबाबदारी आणि दोषी. सिनोनिम्स आहेत गिल्ट, ब्लेम आणि फॉल्ट, आणि अँटोनिम्स आहेत ब्लेमलेसनेस, गिल्टलेसनेस आणि इनोसन्स. ओके, सो काय आहे कल्पेबिलिटीचं मिनिंग आणि त्याचे सिनोनिम्स, अँटोनिम्स. मराठीमध्ये मिनिंग होतं दोषीपणा, दोषारोप किंवा जबाबदारी, आणि सिनोनिम्स आहेत गिल्ट, ब्लेम आणि फॉल्ट, आणि अँटोनिम्स आहेत ब्लेमलेसनेस, गिल्टलेसनेस आणि इनोसन्स. नेक्स्ट वर्ड आहे स्लज. सो स्लज म्हणजे काय होतं थिक, सॉफ्ट, वेट मड or a similar viscous mixture of a liquid and solid components, especially the product of an industrial or refinery process. म्हणजेच काय स्लज म्हणजे काय होतं तर अशी थिक स्लरी असते. म्हणजेच काय तर आपण गाढ असा हे असतो ना, चिखल असतो, त्याला म्हटलं जातं स्लज. किंवा एखाद्या इंडस्ट्रीमधून, एखाद्या रिफायनरीमधून काही जे वेस्ट प्रोडक्ट निघत आहे त्याच्यामध्ये काय असतं, काही प्रमाणात पाणी असतं, काही प्रमाणात काही त्यांचे जे काही ते प्रोसेस करत आहे त्या इंडस्ट्रीमध्ये त्याच्यामध्ये ते काही कण असतात. सो काय आहे त्या कण आणि पाणी मिळून जे काही एक थिक स्लरी बनते, थिक असा चिखल बनतो, त्याला म्हटलं जातं स्लज. ओके, सो मराठीमध्ये त्याचं मिनिंग काय होतं स्लज म्हणजे गाळ. ओके, गाळ, चिखल. कधी कधी बघा कोणाकोणाकडे ज्यांच्याकडे जर नळ असेल, नळ येतात तेव्हा काय होतं कधी कधी की खूप घाण पाणी येतं, त्याच्यामध्ये गाळ येतो खाली. जे कधी जर आपण जर ते गुंड किंवा काही भरून ठेवला किंवा काही गंज भरून ठेवला तर त्याच्यामध्ये थोड्या वेळानंतर खाली असं जमा होतं, ते काय असतं गाळ असतं. किंवा कुठे जर जास्त पाणी जमा झालेलं आहे एका ठिकाणी, पावसाळ्यामध्ये खूप असतं, एका ठिकाणी खूप जास्त पाणी जमा होऊन जातं. जे असे रस्ते आहेत की जे बांधलेले नाही आहे चांगल्याने, जिथे माती माती आहे, तर तिथे काय होतं पाणी येऊन 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 पावसाळ्यामुळे तिथे ते जे चिखल आहे तो खूप असं हे होऊन जातो, काय पाण्यामुळे खूप चिकट होऊन जातो तो चिखल. कधी कधी तिथे स्लिप होतात, गाड्या स्लिप होतात, सायकल स्लिप होतात, आपले पाय सुद्धा त्याच्यामध्ये स्लिप होतं किंवा आपले पाय सुद्धा त्याच्यामध्ये धसतात. सो ते जे आहे त्याला काय म्हटलं जातं स्लज असं म्हटलं जातं. म्हणजेच काय तर थिक, सॉफ्ट आणि वेट मड. मड म्हणजे काय तर चिखल. ओके, जे की एकदम थिक आहे, सॉफ्ट आहे, चिकन चिकन आहे आणि ओलसर आहे, त्याला म्हटलं जातं स्लज. हिंदीमध्ये होतं कीचड, मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं गाळ, चिखल, मळ किंवा अवमल. ओके, सो स्लज म्हणजे काय होतं तर थिक, सॉफ्ट, वेट मड और अ सिमिलर विस्कस मिक्सचर ऑफ लिक्विड अँड solid components, especially the products of an industrial or refinery process. ओके, आणि त्याला हिंदीमध्ये म्हटलं जातं कीचड. स्लजला हिंदीमध्ये म्हटलं जातं कीचड, मराठीमध्ये होतं गाळ, चिखल, मड किंवा अवमळ. सिनोनिम्स आहेत मड, मग आणि मायर. ओके, हे आहेत सिनोनिम स्लजचे. नेक्स्ट वर्ड बघूया आपण. नेक्स्ट वर्ड आहे फ्लाउंडरिंग. फ्लाउंडरिंग म्हणजे काय होतं तर स्ट्रगल और स्टॅगर हेल्पलेसली और क्लमझिली इन वॉटर और मड. म्हणजेच काय तर लडखडाना. जसं मी तुम्हाला इथे सांगितलं होतं स्लज म्हणजे काय होतं जिथे आपण असं चिखलच्या ठिकाणी गेलं तिथे आपले पाय असे जमून जातात, पटकन निघत नाही, असे चिपकतात. सो तिथे काय होतं आपण लडखडतो, असे तणगडतो चालताना. आपले पाय जे आहे ते काय पटकन उचलल्या नाही जात.
सो ते काय होतं, त्यालाच काय म्हटलं जातं, फ्लाउंडरिंग असं म्हटलं जातं. म्हणजेच काय तर लडखडाना किंवा तिथे अडकतो आपला, म्हणजे अडखळणे. सो मराठीमध्ये काय म्हटलं जातं मग फ्लाउंडरिंगला, गोंधळणे, लडखडणे, अडखळणे किंवा काय तडफडणे. सो मराठीमध्ये याचं फ्लाउंडरिंगचं मिनिंग आहे तडफडणे, अडखळणे, गोंधळणे किंवा धडपडणे. ओके, सो काय होतं फ्लाउंडरिंग म्हणजेच हिंदीमध्ये होतं लडखडणा. मीनिंग आहे त्याचं स्ट्रगल ऑर स्टॅगर हेल्पलेसली ऑर क्लमझिली इन वॉटर ऑर मड, पाण्यामध्ये किंवा चिखलामध्ये. मराठीमध्ये त्याचं मीनिंग होतं तडफडणे, अडखळणे, गोंधळणे किंवा धडपडणे. ओके, सो सिनोनिम्स काय आहेत फ्लाउंडरिंगचे, बार्गिंग, क्लम्पिंग आणि फ्लॉगिंग. आणि अँटोनिम्स आहेत कोस्टिंग, ग्लायडिंग आणि स्लायडिंग. सो फ्लाउंडरिंगचे सिनोनिम्स आहेत बार्गिंग, क्लम्पिंग आणि फ्लॉगिंग. आणि अँटोनिम्स आहेत कोस्टिंग, ग्लायडिंग आणि स्लायडिंग. नेक्स्ट वर्ड आहे सबवर्सिव्ह. सबवर्सिव्हचं मिनिंग होतं सीकिंग ऑर इंटेंडेड टू सबवर्ट अँड इस्टॅब्लिश सिस्टीम ऑर इन्स्टिट्यूशन. म्हणजेच काय करणे तर हिंदीमध्ये होतं विनाशक. ओके, मराठीमध्ये त्याचा काय अर्थ होतो तर बंडखोर. बंडखोर, विध्वंसक, विघातक आणि घातपाती. ओके, सो काय आहे सबवर्सिव्हचं मिनिंग सीकिंग ऑर इंटेंडेड टू सबवर्ट अँड इस्टॅब्लिश सिस्टीम ऑर इन्स्टिट्यूशन. म्हणजेच त्याचं हिंदीमध्ये अर्थ होतो विनाशक, मराठीमध्ये काय होतं बंडखोर, विध्वंसक, विघातक आणि घातपाती. सिनोनिम्स आहेत डिसरप्टिव्ह, ट्रबल मेकिंग आणि इन्फ्लेमेटरी. आणि अँटोनिम्स आहेत लिबरल आणि प्रोग्रेसिव्ह. ओके, काय आहेत सिनोनिम्स सबवर्सिव्हचे, सिनोनिम्स आहेत डिसरप्टिव्ह, ट्रबल मेकिंग आणि इन्फ्लेमेटरी. आणि अँटोनिम्स आहेत लिबरल आणि प्रोग्रेसिव्ह. नेक्स्ट वर्ड आहे एंटवाइन, ENTWI आणि एंटवाइन. सो एंटवाइनचं मिनिंग आहे विंड ऑर ट्विस्ट टुगेदर आणि इंटरव्ह्यू. म्हणजेच जसं काय होतं त्याला हिंदीमध्ये म्हटलं जातं गुंथना, आपण मराठीमध्ये काय म्हणतो गुंफणे किंवा गुंतवणे. जसं कोणी ऊन असतं, ठीक आहे, जे स्वेटर वगैरे विणतात ते काही ऊन असते, ते कधी कधी काय होतं ते जे ऊन आहे ते काय होतं गुंतून जातं. मग आपले मम्मी लोक काय करतात त्याला बरोबर असे गोल 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 त्याचा गोळा बनवतात. सो ते जे आहे ते गुंतते, जे ऊन आहे ते जे गुंतते त्या गुंतण्याला काय म्हटलं जातं एंटवाइन असं म्हटलं जातं. ओके, सो काय आहे मिनिंग वाइंड ऑर ट्विस्ट टुगेदर आणि इंटरव्ह्यू. म्हणजेच काय तर एकामेकामध्ये विणणे किंवा गुंतवणे. मराठीमध्ये मिनिंग होतं गुंफणे, गुंतवणे, वेटोळे घालणे किंवा एकमेकात विणणे. सो एंटवाइनचे मिनिंग होतं वाइंड ऑर ट्विस्ट टुगेदर आणि इंटरव्ह्यू. म्हणजेच होतं हिंदीमध्ये गुंथना, मराठीमध्ये मिनिंग होतं गुंफणे, गुंतवणे, वेटोळे घालणे आणि एकमेकात विणणे. सिनोनिम्स आहेत वाइंड अराउंड, ट्विस्ट अराउंड आणि कॉइल अराउंड. आणि अँटोनिम्स आहेत डिसएंटँगल, अनकॉइल किंवा इंटरवाइन. ओके, एंटवाइन. ओके, ते आहेत अँटोनिम. ओके, हे नाही आहे इथे. काय आहेत एंटवाइनचे सिनोनिम्स वाइंड अराउंड, ट्विस्ट अराउंड आणि कॉइल अराउंड. आणि अँटोनिम्स आहेत डिसएंटँगल आणि अनकॉइल. नेक्स्ट वर्ड आहे क्विझी, QUEASY, क्विझी. सो क्विझी म्हणजे काय होतं नॉसिएटेड आणि फिलिंग सिक. म्हणजेच काय तर हिंदीमध्ये त्याचं मिनिंग होतं रोगी
आणि मराठीमध्ये आपण काय म्हटलं जातं, फिलिंग सिकला की आपल्याला मळमळ होत आहे किंवा अस्वस्थ वाटत आहे आपण असं म्हणतो. आपल्याला कधी कधी अस्वस्थ वाटतं किंवा मळमळ होतं किंवा बेचैनी होत असते, त्याला म्हटलं जातं क्विझी. ओके, सो क्विझी म्हणजे काय होतं मराठीमध्ये, मळमळणे, अस्वस्थ वाटणे किंवा बेचैन. सो क्विझीचं मिनिंग आहे नॉसिएटेड आणि फिलिंग सिक, हिंदीमध्ये त्याला म्हटलं जातं रोगी. मराठीमध्ये मिनिंग आहे मळमळणे, अस्वस्थ वाटणे आणि बेचैनी. सिनोनिम्स आहेत नॉशियस, नॉसिएटेड आणि बिलियस, आणि अँटोनिम्स आहेत हेल्दी आणि वेल. ओके, सिनोनिम्स आहेत क्विझीचे नॉशियस, नॉसिएटेड आणि बिलियस, आणि अँटोनिम्स आहेत हेल्दी आणि वेल. लास्ट वर्ड बघूया. लास्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे डिप्रेव्ड, DEPRAVED, डिप्रेव्ड. डिप्रेव्ड म्हणजे काय होतं, मॉरली करप्ट आणि विक्ट. करप्ट म्हणजे काय होतं की भ्रष्ट. ओके, हिंदीमध्ये पण भ्रष्ट म्हटलं जातं, मराठीमध्ये सुद्धा याला डिप्रेव्डला भ्रष्ट असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये काय होतं, हिंदीमध्ये पण भ्रष्ट होतं, मराठीमध्ये पण भ्रष्ट. आणखी काय तर पापी, बिघडलेला, दुर्गुणी आणि विकृत. सो डिप्रेव्ड म्हणजे होतं मॉरली करप्ट आणि विक्ट. म्हणजेच काय होतं मराठीमध्ये याचं मिनिंग भ्रष्ट, हिंदीमध्ये सुद्धा भ्रष्ट होतं. आणखी काय होतं मराठीमध्ये मिनिंग पापी, बिघडलेला, दुर्गुणी आणि विकृत. सिनोनिम्स आहेत करप्टेड, परवर्टेड आणि डिवाइंड, आणि अँटोनिम्स आहेत वर्टियस, अनकरप्टेड आणि ऑनेस्ट. ओके, सिनोनिम्स आहेत डिप्रेव्डचे करप्टेड, परवर्टेड आणि डिवाइंड, आणि अँटोनिम्स आहेत वर्टियस, अनकरप्टेड आणि ऑनेस्ट. परत एकदा वाचून घ्या सिनोनिम्स, अँटोनिम्स, आणि जे सेंटेन्सेस आहेत स्वतःच्या मनाने तुम्ही तयार करून बघा. त्यामुळे तुम्हाला कळेल की कसं, आता जसा की हा ॲडजेक्टिव्ह वर्ड आहे, आणखी वर्ब वर्ड आहे, सो हे वर्ड्सला तुम्ही सेंटेन्समध्ये कसं यूज कराल, कसं यूज करण्यात येईल हे सुद्धा तुम्हाला कळेल. ओके, सो जे वर्ड्स आहेत ते परत लिहून घ्या. तुम्हाला मी PDF जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करत आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. डाउनलोड करून तुम्ही प्रिंट सुद्धा करू शकता, आणि त्याच्यावर जे मी काही लिहून दिलेलं आहे मराठीमध्ये ते स्वतः लिहू सुद्धा शकता. ओके, किंवा नोट डाऊन करा वर्ड सगळं, सिनोनिम्स, अँटोनिम्स, म्हणजे एकदा तुमच्या डोळ्याखालून तरी जाणार. आणि जे आधीचे वर्ड झालेले आहे ते सुद्धा एकदा रिवाइज करत चलत जा रोज रोज, आणि जे जे काही नवीन वर्ड्स आहेत ते नवीन नवीन वर्ड्स परत परत वाचत चलत जा. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू, अँड थँक्यू.